नमस्ते सारंगजी. नमस्कार. सावली, आपलं ठरल्याप्रमाणे सगळं फायनल झालं असतं बघ. रिसॉर्ट बुक झालं असतं, बस पण बुक झाली असती. फक्त आपल्या सगळ्यांना परवा सकाळी लवकर निघावं लागत असतं बघ, कारण आपल्याला लवकर पोहोचायचं पण असतं. अरे वा, व्यंकटेशजी उत्तम काम केलं तुम्ही खरंच. आणि सॉरी, ओळख करून द्यायला विसरले. हे व्यंकटेशजी, माझे मिस्टर. नमस्ते. आणि व्यंकटेशजी, यांना तर तुम्ही ओळखता, हे ओवीचे बाबा. हो हो. ह्या त्यांच्या मिसेस. आणि हे बबलू दादा. नमस्ते. हा, तर मी तुम्हाला हे विचारणार होते की परवा सकाळी ठीक 6 वाजता मी सगळ्यांना गुरुकुलात हजर राहायला सांगू का? हो सावली, हे एकदम बेस्ट राहील. म्हणजे कसं, सगळे येईपर्यंत 6:30 पावणे 7 होते. आपण जितक्या लवकर जाऊ ना तितक्या लवकर पोहोचलेलं बरं बघ. करेक्ट. आणि मला असं वाटत होतं की मी उद्या सगळ्यांना सुट्टी देते तयारी करायला, आणि परवा लवकर पोहोचायचंय तेही सांगून ठेवते. पण सावली, उद्या सगळ्यांना सुट्टी दिल्यावरती तू सांगणार कसं? अहो, हे मुलांचे फॉर्म झाले आहेत ना, त्या फॉर्मवर त्यांच्या आई बाबांचे फोन नंबर आहेत. मी सगळ्यांचा एक ग्रुप करून मेसेज टाकते. ओके. आणि ओवी, मी ग्रुपवर टाकणारच आहे, पण तुला आत्ताच कळलंय म्हणून लक्षात ठेवायचं. परवा सकाळी ठीक 6 वाजता इथे हजर राहायचंय, ठीक आहे? तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. वा ओवी, अभिर, तुमची तर मज्जा असते की हो. उद्या सुट्टी आणि परवा डायरेक्ट पिकनिक. पण टीचर, उद्या सुट्टी आहे, मग पिकनिकला काय काय आणायचं, किती कपडे आणायचे, ते कसं करणार आम्हाला? त्याची सुद्धा सविस्तर लिस्ट मी ग्रुपवर पाठवेन. ओके टीचर. आणि जसं मी मगाशी म्हणाले की तुमच्या मुलीची आईसारखी काळजी घे, तर तुम्ही काळजी करू नका. तिथे मी एकटी नसेन, व्यंकटेशजी सुद्धा असतील सगळ्यांची काळजी घ्यायला. चला आता निघूयात. आपण सामान घ्यायचं आहे ना, सगळं जे पाहिजे ते. चल, बस झालं, येतो. बाय टीचर. बाय अवी. बाय ओवी. चल.